जय हो भोले बाबा। हाय गाईज, या व्हिडिओमध्ये आपला स्वागत आहे। आज आपण आलोय वाराणसी, ह्यालाच काशी बनारससुद्धा म्हणतात। महादेवाच्या त्रिशूलावर टिकून असलेलं शहर म्हणजेच वाराणसी, जिथे महागंगाची कृपा नदीच्या स्वरूपात झालेली आहे। वाराणसी हे नाव दोन नद्यांच्या संगमामुळे पडले आहे। त्यामध्ये एक आहे वरुणा आणि दुसरी आहे अस्सी। या नद्यांच्या दोन नावांवरून वाराणसी या शहराचे नाव पडले आहे। तर जाणून घेऊया आपण इथले काही रहस्य। उत्तर प्रदेशमध्ये वसलेला काशी बनारस हा खूप प्राचीन शहर आहे आणि हा खूप जुना शहर मानला जातो। तर आपण फिरूया आता आज वाराणसी फिरत असताना आम्ही आपल्याला काही प्रमुख ठिकाणे इथे दाखवणार आहे। तर गाईज आता आम्ही फ्रेश झाल्यानंतर आता सीधा आम्ही गंगा घाटला चाललोय गंगा आरतीसाठी। तर बोललं जातं जन्माला आल्यानंतर एक वेळ तरी वाराणसी जीवनात घडली पाहिजे असं सांगितलं जातं। होय, नक्कीच हे खरं आहे। कारण जेव्हा मी स्वतः वाराणसी बनारस पोहोचलो तेव्हा मलाही समजून आले की वाराणसी ही देवभूमी आणि पवित्र भूमी आहे। वाराणसी आणि अयोध्या ह्या 7 मोक्षातील 2 मोठ्या मोक्षप्राप्तीचे स्थान आहेत। आम्ही निघालो आता गंगा घाट इथे गंगा आरतीसाठी। तर गाईज, इथे आता 7च्या सुमारास गंगा आरती चालू होते आणि ह्या 7 वाजेपर्यंत सर्वजण इथे पोचलेले असतात। सर्व भक्तजन गंगा आरतीचा आनंद घेण्यासाठी हजर असतात। तर जय हो गंगा माते, जय हो गंगा मैया। रात्रीचा आता किती टाईम झाले? 7:30। आणि तर मंडळी आता बघा इथे खूप गर्दी आहे आणि खूप जास्त लोक जमलेले आहेत। हॉर्न पण खूप वाजत आहेत आणि आमच्या काकांचे आगमन झाले आहेत। ते एरोप्लेनने आलेले आहेत आणि जस्ट ते आता पोहोचलेले आहेत। एक तास झाला का त्यांना? 1 तास झाला आता ते पोहोचले आणि कॉल करून डायरेक्ट आम्हाला भेटायला आले। चेचा का चाय बहुत फेमस है। तर गाईज, आम्ही आता दशाश्वमेध घाटावरून डायरेक्टली महादेवाचे दर्शन घेण्याचं ठरवलं आहे। तर आम्ही काशी विश्वनाथ टेम्पल इथे आता निघालो आहे आणि महादेवाचे दर्शन आम्ही रात्रीच घेणार आहे। तर चला या तुम्ही सोबत। मणिकर्णिका घाटाकडे जाण्याचा हा रस्ता, इथूनच सर्व डेड बॉडी पण जातात याच रस्त्याला। तर गाईज, महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही मंदिराकडे आलो आहे आणि इथे
4 द्वार आहेत, 4 गेट असल्यामुळे आम्ही पहिल्या गेटने जो मणिकर्णिका घाटाकडे जाणारा रोड आहे तिथून पहिल्या गेटने आम्ही एंट्री करणार। या मंदिराचा जो जीर्णोद्धार पहिला केलेला आहे मुघलांनी तोडल्यानंतर अहिल्याबाई होळकर आपली महाराष्ट्राची मराठी एक मिनिट हर हर महादेव। रात्रीचा टाईम आहे आणि गर्दी थोडीशी आहे, जास्त गर्दी नाही इकडे, पण इथं आतमध्ये मला तर वाटतं शक्यतो मोबाईल घेऊन देणार नाही, तर इथेच लॉकरमध्ये मोबाईल ठेवावा लागेल। इथे अहिल्याबाई होळकरांचा मस्त असा सुरेख पुतळा बनवलेला आहे। जय श्रीराम, हर हर महादेव। तर इथे माता अहिल्यादेवी होळकर यांनी 1780 मध्ये इथे काशी विश्वनाथची स्थापना केली व या मंदिराचं सुशोभीकरण केलं। इथे बरीचशी लोक येऊन गेले असतील किंवा भविष्यात येणार असतील, तर त्यांच्यासाठी एक मनोगत व्यक्त करावं असं वाटतं की इथे जो नंदी आहे, नंदी त्याच्या समोर नंदी शिवलिंगाकडे बघतो, तो जवळजवळ 6 फुटाचा आहे। 6 फुटाचा शिवलिंग आहे आणि एक्झॅक्ट त्या नंदीच्या मागे अहिल्यादेवी होळकरांनी महादेवाची स्थापना केलेली आहे काशी विश्वनाथाची। तेव्हा एक प्रश्न पडला की नंदी तिकडे बघतो, त्याच्या मागं काशी विश्वनाथची स्थापना केली। तेव्हा तिथल्या भटजीला आम्ही विचारलं की हे कसं काय, तेव्हा त्यांनी सांगितलं की ही जी स्थापना केली आहे काशी विश्वनाथची स्थापना अहिल्यादेवी होळकरांनी 1780ला केलेली आहे आणि त्याच्या आधी इथे जे काशीचं स्थान होतं त्या जागेवरती औरंगजेबाने मस्जिद बांधली आणि त्यातला आता काहीसा भाग म्हणजे गौरी मातेचं मंदिर आहे, त्या काशी विश्वनाथचं जे जुनं काशी विश्वनाथ मंदिर आहे, जे 6 फुटाचं शिवलिंग आहे, त्याच्या बाजूला गौरी मातेचं पूजा केली जाते। तर या योगी सरकारच्या काळामध्ये ते गौरीचं मंदिर खुलं करून तिथे पूजा चालू केलेली आहे। मित्रांनो, हा राजकीय मुद्दा नसून एक धार्मिक मुद्दा मी समजतो की काशी विश्वनाथची मुक्ती इथे खूप महत्त्वाची आहे। अंतर्गत आतून कळवळ्यातून हा विषय येतो। शक्यतो कधी आपण मंदिरात गेल्यावरती काही लोक देवासाठी काही मागतात, काही लोक मागत नाही, देवावर काही मागत नाही, पण इथे गेल्यावरती नंदीच्या कानात बोलताना आपाप मनातून भावना निघतात की हे नंदी जिकडे तोंड करून बघतात शिवलिंगाकडे, तर हे महादेवा हे शिवलिंग लवकरात लवकर आम्हाला मुक्त करून दे। ओम नमः शिवाय। धन्यवाद। इथेशी आमचं काशी विश्वनाथांचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही इथून बाहेर जातो। हर हर महादेव, शिवशंकर भोलेनाथाचं दर्शन झाल्यानंतर खूप बरं वाटलं। इकडे स्मशान घाटच्या दिशेने आम्ही जात आहे। चलते हैं, चल मनकाकर्णी घाट। हर महादेव, श्री भोलेनाथ शंभो। लावले रात्रीची वेळ झाली, 10:30 वाजून गेल्यात आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे। जेवणाची वेळ झालेली आहे, खूप कंटाळलेलो आहे। ओम नमः शिवाय, शिवशंकर भोलेनाथ शंभो। आल्यानंतर लगेच आंघोळ झाली माझी आणि आता जेवण करायला बसणार आहे। 12 प्लेट वडा। तर भावांना आता आम्ही जेवायला घेतलंय, आता तुम्ही पण या जेवायला आणि मी पण जेवतो आता। तो त्याच्या विरोधात होता, डायरेक्शन नाही आणि तो ऑरेंज कलरचा विरोधात होता नाही, तू त्याला आपल्याला बघितलं नव्हतं ऑरेंज कलरचा कपडा विरोधात होता। तर मित्रांनो, आता दर्शन झाल्यानंतर मी जेवण करून बाहेर आलो आहे। काशी क्षेत्र हा खूप मोठा क्षेत्र आहे आणि हा 7वा ज्योतिर्लिंग मानला जातो आणि इथे हा स्वयंभू महादेव प्रकटलेले होते। स्वयंभू कालभैरव त्यांची प्रतिमा इथे कालभैरवाच्या रूपामध्ये ही सुद्धा आहे आणि इथे बरेचसे घाटसुद्धा आहेत, बरेचसे बघण्यासाठी ठिकाण आहेत। तर जन्माला आल्यापासून म्हणजे
म्हणजे एकदा तरी काशी झालीच पाहिजे. तर गाईज आजचा हा आमचा वाराणसीमध्ये दुसरा दिवस आणि आम्ही पुन्हा महादेवाचे दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहे. तर मल्लिकार्जुन घाटाकडून जाणारा जो रोड आहे त्या रूटनेच आम्ही पुन्हा गेट नंबर 1ला जाणार आहे आणि परत एकदा महादेवाचे दर्शन करणार आहे. हर हर महादेव, शिवशंकर भोलेनाथ शंभो, ओम नमः शिवाय. गेट नंबर 1 वरून लाईन इथून जाते आपली आणि इथून लाईन चेकिंग होते. इथेशी चेकिंगसुद्धा केली जाते. इथून मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊ शकतो आणि तिथे लॉकर घ्यायला लागतो पुढे. तर इथे तुम्ही बघू शकता लाईन इथून स्टार्ट झालेली आहे, पण इथे मोबाईल वगैरे काही आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. बाहेर पण लॉकर असतात आणि इथे लाईन लागलेली आहे गेट नंबर 1 वरून. इथं पण लॉकर आहेत. तर मोबाईल वगैरे सर्व इथे जमा करावं लागेल तेव्हाच आपल्याला जाता येईल, कारण की ते अलाउड नाही करणार. तर इथे मी मोबाईल आता जमा करतो आणि महादेवाचं दर्शनासाठी जातो. हर हर महादेव, शिवशंकर भोलेनाथ. देवा तुमचा आशीर्वाद असू दे. हर हर महादेव, शिवशंकर भोलेनाथ शंभो. तर काल आमचं दर्शन झालं होतं आणि आज पण आमची इच्छा झाली दर्शन घ्यायची. महादेवांच्या कृपेने आज पण आमचं दर्शन झालेलं आहे. तर आत्ताच जस्ट आम्ही दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडलेलो आहे आणि तशी काही आमची फ्रेंड मंडळी फोटो काढत आहेत आणि महादेवांच्या कृपा अशीच राहू दे आमच्यावर आणि असेच त्यांचे सर्व ज्योतिर्लिंगांचे इथे दर्शन होत राहू दे आमचे. हर महादेव, शिवशंकर भोलेनाथ शंभो, ओम नमः शिवाय. जय बम बम बोले, जय श्रीराम. बम बम बोले, हर हर महादेव. तर आता दर्शन झाल्यानंतर आम्हाला सर्वांना भूक लागली. तर इथे बाजूलाच एक हॉटेल आहे. या हॉटेलामध्ये आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे. तर सर्वजण आपापल्या हिशोबात ऑर्डर करणार आहेत. तर ब्रेकफास्ट करून घेतो आम्ही आता. मुकेश. तर चला आता नाश्ता करून घेतो. नाश्ता आलेला आहे. नाश्ता झाल्यानंतर लगेच मी चाय मागवतो. व्हिडिओ घेता पण जास्त तुझी व्हिडिओ घेतली तर मजा नाही येणार का? तर गाईज आमचा आता ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही पशुपतीनाथ मंदिराकडे जाणार आहे. जय जय श्रीराम. हाँ विनाशनम विष्णुपादकं पित्वा पुनर्जन्म न विद्यते. बढ़ते रहो. अकाल मृत्युहरणं सर्वव्याधि विनाशनम विष्णुपादकं पित्वा पुनर्जन्म न विद्यते. चंदनस्तु महत्पुण्यं पवित्रं पापनाशनम आपदं हरते नित्यं लक्ष्मी तिष्ठति सर्वदा. भगवान का दर्शन करते रहेंगे, अध्यात्म लाभ लेते रहेंगे. जय गंगा माता.
काशी विश्वनाथचं दर्शन घेतल्यानंतर कालभैरव जे महादेवांचे प्रकट झालेले दुसरे रूप, आणि इथे वाराणसीला कालभैरव हे संपूर्ण वाराणसीचे रक्षण करतात. जय महाकाल, जय कालभैरव. तर पोहोचतो आता मी कालभैरव दर्शनासाठी. महादेव फक्त इथे आपण बघू शकता फक्त सायकल रिक्षाच चालतात आणि बाईक चालतात. तर बाकी इथे कोणत्या वाहनात परमिशन नाही आणि इथे खूप गर्दी असते. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव वन्दना मृत्युमुक्षि यमामृतम्. ओम विश्वनाथ भगवान के नमो पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. तर जस्ट आता कालभैरव देवाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलोय आणि खूप गर्दी आहे इथे बघा. सगळीजणं बाहेर उभे आहेत. सर्वांचं दर्शन चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि देवाचा आशीर्वाद सर्वांना लाभलेला आहे इथे. कालभैरव करत आहे. चला आता आपण पुढे जाऊया. आपण शॉपिंग करू, काही पण घेऊ. फिरूनच्या असा फिरून बनारसी बाबू बन गए. हाँ आता आम्ही कालभैरवाचं दर्शन घेऊन आता संकटमोचन हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. रिक्षामध्ये आम्ही आता बसलेलो आहोत 5 जण आणि रिक्षाने आम्ही आता तिथे चाललेलो आहोत. हर हर महादेव. त्यासाठी आम्हाला 2 रिक्षा चेंज कराव्या लागल्या कारण त्यांचं लिमिट आहे, बॉर्डर आहे. हा रिक्षा इथपर्यंत जाईल. तिथे आम्हाला एकाने उतरला आणि परत आम्ही इथं रिक्षा बघितलाय 25 रुपये. हां 25 रुपये. आधीच्या रिक्षावाले 20 रुपये घेतले. आता हा रिक्षावाला 25 रुपये पर सीट. तर लवकरच आम्ही संकटमोचन हनुमान मंदिराचं दर्शन घेणार आणि आमच्यावर असलेले संकट दूर होणार हे अशी श्रद्धा आहे आम्हाला. जय श्रीराम, जय बजरंगबली. संकटमोचन मंदिराकडे आम्ही आता जस्ट पोहोचलो आणि इथूनच रस्ता जातो हा. जय हनुमान. संकटमोचन हनुमान मंदिरचा प्रवेशद्वार ह्या इथे. तर नमस्कार मंडळी, संकटमोचन मंदिराच्या बाहेर आलो आता दर्शन घेऊन आणि हा खूप प्राचीन मंदिर आहे. तर इथेशी आता चांगल्या प्रकारे आमचे दर्शन झालेले सर्वांचे आणि आम्ही बाहेर आलो आहे. हनुमान चालीसासुद्धा इथे मारुतींच्या आशीर्वादाने, हनुमानच्या आशीर्वादाने वाचायला आम्हाला मिळाली. जय सियाराम. ऑर्डर केलं का रे काय? आतमध्ये आपल्या रूमात आपलं आता जेवण करायला दुपारचा टाईम झाला आहे. आल्यापासून आमचा हा 3रा दिवस आहे. कालभैरवचं दर्शन झाला, संकटमोचन हनुमानचं दर्शन झाला आणि भूक लागली सर्वांना. वाराणसीला उतरल्यानंतर आम्ही सर्वांना भूक लागली सकाळपासून. याच हॉटेलला आलो होतो त्यामुळे आम्हाला इथे टेस्ट चांगली वाटली आणि आता परत 3ऱ्या दिवशी आम्ही संकटमोचन हनुमानचे दर्शन केल्यानंतर डायरेक्ट इथेच या हॉटेलला पोहोचलो जेवायला. जेवण करून घेतो. सर्वजण थकल्यात, चालून दमल्यात आणि चालावा इथे कंपल्सरी लागतो.
रस्ते अरुंद असल्यामुळे सगळ्यांचं जेवण चालू आहे. आजचा मेनू आहे दाल तडका आणि पनीर. सगळेजण व्यवस्थित भरून दिलेले तर काय आम्ही आता निघालोय सरोदे मंदिराकडे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी. कसं मंदिर आहे काय आहे तुम्हाला मी दाखवणार तिथे गेल्यानंतर. बनारसीमध्ये बघा हा सायकल टाका, हे सायकल टांगेच चालतात कारण की रोड पूर्ण शॉर्टेज असतो. मंडळी पण बघा इकडे आमची मंडळी पण दिसते तुम्हाला आणि सर्वजण आता दर्शनासाठी चाललंय. पूर्ण रस्ते भरलेले आहेत गर्दीमध्ये आणि इकडे आजूबाजूला दुकानं आहेत शॉपिंगसाठी. सर्व प्रकारची शॉपिंग तुम्ही इकडे करू शकता. तर काही सायकलवरून आता आम्ही उतरलो आहे आणि मैदागिरी चौकातूनच हा रोड जातो सवेत महामंदिराकडे. तर इथे आम्हाला रिक्षा बघायची आता. इथून रिक्षावाला 5 सीटला 400 रुपये बोलतो. तर गाईज इथं मी उभा आहे तो आहे मंडोली चौक. इथून आपण इथे काशी विश्वनाथ मंदिराकडे जाऊ शकतो. बनारस काशी विश्वनाथ मंदिर. आणि हा रोड जातो कालभैरव. इथून आपण कालभैरवला सरळ जाऊ शकतो कालभैरव. आणि हा मेन सर्कल आहे. इथूनच आपल्याला सगळीकडं मंदिराकडे चालत जावं लागतो. आणि मंदिराकडे जाताना कोणत्याही प्रकारचा रिक्षा कोणत्याही प्रकारची सायकल रिक्षा पण जात नाही. फक्त येताना सायकल रिक्षा मिळतो आपल्याला. हा मेन सर्कल आहे इथे. तर गाईज सर्वेश्वर महामंदिरकडे जाताना इथे रेल्वे फाटक लागलं आहे आणि आम्ही सगळेजण उतरलो आहे. रिक्षामध्ये खूप गरम होतो आहे तर जरा बाहेर थांबलो आहे. आणि इथे ट्रॉफिक पण नाही झाले. तो फाटक ओपन झाला तरच सर्व गाड्या जाणार. तर काय अर्ध्या घंट्याच्या प्रवासानंतर आता आम्ही आलोय सर्वेद महामंदिराकडे. तुम्हाला दाखवतो बघा लाईट म्हणजे फोकसमध्ये व्यवस्थित दिसत नाही. जवळून दाखवतो गेल्यावर. प्रवेशद्वार बंद होण्यात आले आहेत. 9 वाजता बंद होतं आणि आम्ही लेट पोहोचलोय थोडासा. तर गाईज आता आम्ही सर्वेश महामंदिरला पोहोचलोय. बराचसा टाईम गेला आहे. खूप मस्त असा मंदिर आहे. पूर्ण लाइटिंग वगैरे बघा तुम्ही. स्ट्रक्चर बघा. खूप असा अलौकिक मंदिर आहे हा. आजूबाजूला गार्डन वगैरे आहे आणि भरपूर सारी लोक इथेशी ध्यान करायसाठी येते. ह्या मंदिराचा वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण मेडिटेशन साठी केलेला हा म्हणजे आपल्या देशातील हा सर्वात मोठा मंदिर आहे. म्हणजे इथे येऊन लोक ध्यानाला बसतात. ध्यानाला म्हणजे ध्यान करून ते देवाला बघण्याचा प्रयत्न करतात. देवाकडे जाण्यासाठी जे रस्ते आहेत ते ध्यानातून मोकळे होतात. म्हणून हा इथे सर्वात मोठा मंदिर बनवलेला आहे मेडिटेशन. कधी तुम्ही वाराणसीला आलं तर इथे येऊन जा. 10 किलोमीटरच्या अंतरावर हा मंदिर आहे. याची कलाकृती बघा तुम्ही. खूप सुंदर आहे. चला आपण आता मंदिरामध्ये जाऊ. आतमध्ये तुम्हाला दाखवतो मंदिराचा स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे काय आहे आणि कशी लोक ध्यानाला बसलेले आहेत तिथे. चला आपण जाऊन येऊया. तर चला आपण वरती जाऊया आता. मंदिराकडे जाताना तुम्हाला मी दाखवतो कसा स्ट्रक्चर केलं आहे. कसा एकदम डिझाईन काढलेले आहे. खूप चांगला असा मंदिर देखावा इथे.
तर गाईज आता आम्ही सर्वेद महामंदिराकडून डायरेक्ट इथे बिरजा चौकात आलो आहे आणि इथून ऑर्डर दिल्यानंतर आता आम्ही चाट बघा टेस्ट कशी यायची इथं साईड कर लीजिए इथं साईड में रखिए इथं खूप युनिक चव आहे मस्त चव आहे चांगली चव आहे तुम्ही पण कधी काशी वाराणसीला आले तर काशी चाट बनवायला आणि ही टेस्ट अप्रतिम आहे या टेस्ट करण्यासाठी स्वतः अंबाडी फॅमिली पूर्ण इथे आली होती बरोबर आणि त्यांनी खाल्लेलं आहे आणि त्यांच्या लग्नाला सुद्धा यांना बोलवलेला स्टॉलसाठी यांचा तर आता बनारसी पान खायला आलो आहे मी पान रेडी झाले आहेत बनारसला आला म्हणजे पान खाऊनच जायचा काही पान आहे बनारसला जेवलो नाही पान बनारस वाला गुरुवाणी मित्रांनो आज आहे आमचा चौथा दिवस आणि आज अजून आम्ही वाराणसीमध्येच आहे तर आता इथून आम्ही अयोध्याला निघालो आहे बसमध्ये 7 वाजताची बस आहे सगळे एकदम विश्वनाथ भगवान के जय श्रीराम जय श्रीराम तर अयोध्याकडे निघताना आम्ही श्रीरामाची दर्शनाची आतुरता आता सगळ्यांमध्ये बघा जय श्रीराम इथून वाराणसीवरून डायरेक्ट कॅन बस स्टॉपला आलो आहे तर वाराणसीवरून आम्ही इथून निघत आहे आणि हा ब्लॉग मी इथे संपवत आहे वाराणसीचा